मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज चॅनल ब्लॉग मध्ये. सरप्राईज माझे स्वागत चंद्र श्री गुरुदेव दत्त. आज आहे तिसरा दिवस गावाचा. आज आहे पूजा. तर तुम्हाला मी दाखवतो सर्व काय. तर चला मन ब्लॉग चालू केला तर बघू आज जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेल. तर चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. कळशारोहण स्पर्श पूजन सुरू झालेलं आहे. फक्त वरती सक्षम माणसं लावून वरती स्पर्श करायचा. बजरंग बली की जय. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय हनुमान. आणि वरती आहे ना, वरती कळतो तुम्ही चढा. बजरंग बली की जय. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्याला पाहायला भाग्यवंत आहोत. त्याच पद्धतीने तो करेल.
बाकी करायचे ते आपल्याला वेळ मिळाल्यानंतर आपण करणार आहे. बंद बरं आहे. कोण मध्ये कशी येईल कशी ओरडतो आम जरा सगळ्या महिलांना चान्स आहे. फास्ट फास्ट संगीत खुर्ची आहे. शतपावली नाही करायची आपल्याला. पटपट पटपट पाऊल उचला. लवकर लवकर. चला 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 चला. जो स्लो चालेल तो बाद होईल. जो स्लो चालेल तो बाद होईल.
खूप असते मध्ये या चला 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 डान्स करा. डान्स दिसत नाहीये तुमचा स्पर्धकांना. या ठिकाणी सैनिक रमाकांसह त्यांचा सन्मान करतो. व्हिडिओ तेही माझे सैनिक आहे. कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कालेकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. जे हनुमान सेवा मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा सन्मान माजी सैनिक गुलाबी भोसले यांच्या शुभार्थी करत आहोत. पंढरी वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. फोटो आणि फोटो हे आता खुर्चीवर काय आवडत नाही. काय? चला फास्ट फास्ट. अजून भरपूर महिला आहेत. अमर जेठकर यांचा सन्मान भाऊ जाधव करते. पंढरी वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. शिवाजी महाराज की जय भवानी. सुस्वागतम. आमच्या सर्वांचं लाडके नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री गोर गरिबांचे कैवारी म्हणून ज्यांची ख्याती आहे ते आमचे सन्माननीय आमदार भरतसाहेब गव्हाळे साहेब. सन्मानित पोलादपूर विश्व आंतरराष्ट्रीय संत संमेलन विश्व सन्मानित हे लोकप्रिय नामदेव महाराज धरण यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. आमदार साहेबांना फार प्रेम आहे आणि भगवान भावाईस आमदार साहेबांना शिवाशिवा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. हा एक दुःख सारखा योग आहे. स्वानंद सौदत्त निवासी संत सद्गुरू स्वामी गणेशनाथ महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य सद्गुरू स्वामी तपोनिधी अनिनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या कालवे येथील हनुमान रायांच्या मंदिराचं बांधकाम हाती घेतलेलं होतं. हे काम 1 वर्षामध्ये दानसुराच्या सहकार्याने आज पूर्णत्वाला गेले आहे. माऊलीनंतर समाधी नाही, तुकोबानंतर वैकुंठ नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणं नाही, माशानंतर पोहणा नाही, रामानंतर आचरण नाही, रावणानंतर श्रीमंती नाही, गरुडानंतर भरारी नाही. मंत्री साहेब, तुमच्यासारखं महान कार्य पुन्हा नाही. कॅबिनेट मंत्री रोजगार हमी, फलोत्पादन खारभूमी विकास महाराष्ट्र राज्य महाड कोल्हापूर मंडळ तालुक्याचे विद्यमान सदस्य, आमचे लाडके मंत्री, लोकनेते, गरिबांचे दाते, कार्यसम्राट, विकासाची गंगा, महाराष्ट्र उत्कृष्ट संसदपटू सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्रतिष्ठान कळसारवण त्या सभामंडपाचे उद्घाटन सोहळा ज्यांच्या सुवासे संपन्न होत आहे असे श्री सन्माननीय नामदार भरतसाहेब गव्हाळे साहेब मंत्री यांचा सत्कार सन्मान या ठिकाणी सन्मान होत आहे. मी प्रदान करण्यासाठी सन्माननीय विद्यमान हनुमान सेवा मित्रमंडळ कालवली विद्यमान अध्यक्ष यशवंत चंद्र जाधव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या सोहळ्याचे शाळा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं.
तेजस्व व्यक्तिमत्व उत्तम कर्तृत्व यांच्या काही सीट आहे सुसंस्कृत आचरण निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची त्यांचे सन्माननीय सत्य सदानंद महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य निलेश कुमार आमचे उपसभापती अनिल भिंगारे कोर कमिटी सदस्य रमेश कालेकर उपतालुका प्रमुख उपतालुका नांदेडकर वसंतराव पवार या गावामध्ये सरपंच विशेष करून 80व्या वर्ष असताना सुद्धा त्यांनी आपल्या मेहनत घेतली या मंदिरासाठी त्याचा आवाजही होता ते आमचे आदरणीय वायश्री यादव साहेब सर्व व्यासपीठावरील मान्यवर आमचे महाराज मंडळी त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिलो सर्व माता वगैरे सुंदर असं मंदिर आपण मंडळीच्या मेहनत घेऊन बांधलं मला असं वाटतंय या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त वयाचा सत्ता कुठे असेल ते कालावधीमध्ये आहे 100 वर्ष पूर्ण होऊन गेली 100 वर्षाच्या मागे आपण गेलो 112 वर्ष म्हणजे फार बदलाच्या काळामध्ये सुद्धा हा अखंड राहिला सत्ता आपण बनवण्यासाठी होता आणि तो निरंतर आज या ठिकाणी हनुमंतरायाच्या मंदिराचं सुंदर मंदिराचं उद्घाटन करून त्याचं लोकार्पण झालं जीर्णोद्धार झाला आणि या ठिकाणी आज 112 वर्षानंतर आज आपण सगळे मंडळी माननीय मंत्री महोदयाचे असतील या मंदिराचं उद्घाटन झालं आम्ही भाग्यवान होतो की आम्ही प्रत्येक वेळा ज्या वेळेला या ठिकाणी येतो त्यावेळेला सगळ्यात पहिला या बाजूला टँकर होतो आणि इथं पहिली मागणी काय असेल तर टँकर कदाचित मला असं वाटतं की अनेक वर्ष इथल्या माता भगिनीची पाण्याची मागणी माननीय मंत्री महोदयाच्या माध्यमातून राष्ट्रीय जलजीवन अभियान योजनेअंतर्गत जवळजवळ 1 कोटी रुपये खर्च करून आज ती पाण्याची योजना पूर्ण झालेली आहे टँकर या गावाचा बंद झाला ठीक आहे पाण्याची फायर 40 लाख 50 लाख 60 लाख 70 लाख गाडीवाटी घ्यायला तर कोण ऐकले झाला पाठपुरावा सोडला आहे आणि चांगली योजना मला असं वाटतं राष्ट्रीय जलजीवन अभियानाची योजना महाराष्ट्र रायगडमध्ये जेवढ्या 1400 योजना झाल्या त्यापैकी मला असं वाटतंय की चिखली नंतर गेल्या वर्षी आम्ही चिखलीची योजना केलं यावर्षी उद्घाटन केलं नाही आपण परंतु यावर्षी दसरा लोकसभा गाव हे कालावधी सगळ्यात मोठं आम्हाला आपली चक्रमाई गाडी चालू आहे हा मे महिन्यामध्ये अखंड तेवढे मोठ्या धरणाची पाणी सुद्धा आपली परंतु या ठिकाणी तुम्हाला पाणी तुमच्या बाजूला असणारं जे अग्रेकोंड आहे ती संयुक्त योजना ठरवली आहे तिथे पाण्याचं तुम्ही राहू लागलं आहे परंतु इथे योग्य प्रकारे चांगलं काम या ठिकाणी झालं तुम्ही ज्या पद्धतीने मागितलं त्या पद्धतीनं परिपूर्ण पाण्याची योजना पूर्ण झाली इतर कामे झाली अधिक मागे दुसऱ्या भागात या ठिकाणी या मंदिराचं कामाने काढलं शेतात बाकी बसेल आम्ही चोरी दिली चोऱ्याचं चांगलं सांगितलं की पत्रसाठी वर्षी जातो या मंडळीनं आणि गेल्या वर्षी बरोबर मार्च 31 मार्चला मी आलेला होतो आणि भारतचा प्रस्ताव होता आणि पैसे शिखरमध्ये फक्त 11 लाख रुपये आणि पत्रावरती विशिष्ट झाला आणि भारतचा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव क्लिअर झाला होता अपूर्ण होता अशा वेळेला आम्हाला पैसे विकत झाला होतो मग काय करायचं तिकडून मंत्री होते मंत्रालयात होते आणि ऑनलाईन पत्र घेतलं व्हॉट्सअपमध्ये पत्र घेतलं एका दिवसामध्ये
की पैसे मंजूर झाले तिथे पुढे जातो की पैसे ऍडव्हान्समध्ये आम्ही बुकिंग करून ठेवतो. हे खर्च दाखवू शकतात. त्याच्यानंतर बोलतो मला माहिती आहे आमच्या पैसे आपल्या अकाउंटला अगोदर पाहिजे. हे एवढं मोठं का होऊ शकतं तर आपले माननीय मंत्री महोदय यांचा विचारबद्दल आपल्याला ठेवा. त्यामुळे आपण काय राखायचं, आपण काय जगायचं, आपल्याला एवढ्या मोठ्या मंदिरासाठी ज्ञान साहेबांनी अनेक वेळा परिस्थिती दिली आहे. ठीक आहे, आम्ही कसं प्रयत्न केले परंतु मंत्री महोदयांनी एका दिवसामध्ये एका दिवसात ती फाईल फोन वरती करत आहे. एस्टिमेट फाईल वरती पडेल मोबाईलवर एस्टिमेट बनायला आले आणि व्हॉट्सअपद्वारे ते मंदिर पण घेतलं. माननीय मंत्री महोदयाचं फार मोठे इतका ठरवते आहे त्या तालुक्यामध्ये आज कोट्यावधी रुपयाची कामं या महाराष्ट्र तालुक्यामध्ये होत आहे. आज घोराव ते कालावधी रस्ता जवळजवळ 7 कोटी झाला. आमचे उमेश कार्यक्रम नाराज झाले थोडीशी डेव्हलप झाली परंतु मला असं वाटतं राम मंदिरासाठी पैसे भरले ती व्हिडिओ निश्चितपणे भरून काढण्याकडे माझ्याकडे आलेला आहे. तुम्ही त्याला घेतलेलं माझ्याकडे निश्चितपणे व्हिडिओ भरून काढू. या पद्धतीनं व्हिडिओ लावलेला असता भविष्यामध्ये जे कालावधी हा रस्ता जो आहे आम्हाला बघितला आहे तर आम्हाला असं सवयीचं करायला म्हणून द्यावा. जवळ आहे आम्हाला हा मतदारसंघ असा वडिलांना यावा लागतो. हे जर कनेक्टिव्हिटी झाली तर निश्चितपणे आमची निश्चित 10 वर्ष झाली 9 वर्ष झाली 2 किलोमीटर आणलं तर बघितलं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण मंदिराच्या मात्र 50 कोटीचं धरण दिले. अनेक वर्ष तुम्हाला धरण चालवण्याचं धरण किती वर्ष जास्त त्याचं टेंडर झालं नंतर त्याचं भूतपूर्व रोवून त्याचं काम होईल. या शालेय ग्रामपंचायतीमध्ये विविध आणि एका जुन्या जोडीदार झाला एकत्र राहतात. मुस्लिम आहे, बौद्ध आहे, सुतार आहे, कुंभार आहे, मराठा आहे, सगळ्या धर्माचे लोक एकत्र राहतात आणि सगळ्यांच्या एकमेकांच्या सणासुनामध्ये सामील होतात आणि विनंती आम्हाला सगळ्यांना आहे जो करतो त्याच्या पाठीशी आपण उभा राहतो. ठीक आहे, आता काल झाले एवढी काय झालं मी गोष्टी होतो परंतु मला असं वाटतंय त्या पद्धतीनं तुम्ही आजारी पडत नंतर जन्मानंतर आजारी पडला हा ज्या पद्धतीने या ठिकाणी आशीर्वाद घेण्याला आपण इथं आहे तिथे गेला त्यामध्ये काम करताना हे पैसे घेताना तुम्हाला माहिती साक्षीदार असेल त्या हिशोबाने आज तुमच्या डोक्यावरचं वजन होतं उत्तरमध्ये काम केलं त्यामुळे सुंदर मंदिर तालुक्यामध्ये आम्ही थोडा गोंदियाला गेलो होतो. दोन मंदिर सुंदर बांधली बघण्यासाठी निश्चितपणे आपला आशीर्वाद येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व या ठिकाणी राहावा जेणेकरून त्या आशीर्वादाच्या बदल्यात तुमचा विकास करण्याची ताकद या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना मिळेल अशी भावना व्यक्त करून सांगतो. जय हिंद जय भारत. धन्यवाद. विश्वगुरु सन्माननीय नामदेव महाराज भट काशी विश्वस्त यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. बजरंग बली की जय. खऱ्या अर्थाने आजचा संयोग या ग्रामस्थ मंडळाने आदरणीय कुंभमेळ्याचे महाप्रपस्थित भोलानाथजी महाराज आमच्या महाराष्ट्र राज्याचे कायदेमंत्री मंत्री आदरणीय सदस्य योगवणे समस्त सर्व त्यांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मंडळ आदरणीय सदस्य योगवणे आमचा फार मोठेपासून माझ्या संबंध आध्यात्मिक क्षेत्राशी जोडलेले ज्या वेळेला महाडमध्ये आदरणीय जगद्गुरु शंकराचार्य भव्य शोभायात्रा आणि दर्शन प्रवचन सोहळा आम्ही या वेळेला केला प्रचंड प्रतिसाद मिळाला. असे धार्मिक व्यक्ती
आणि भक्तीचं प्रतीक राम भक्त हनुमंतरायांच्या चरणात नमस्कार होतो. महाराष्ट्राच्या आराध्य राजे छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने श्रीवार मनाचा मुद्रा करतो. मराठी माध्यमाचे मानवी नेतृत्व सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीय साहेबांनी वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपले नेते आणि आमच्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आपले महातपस्वी भोलानाथ महाराज या कुंभमेळ्यामध्ये शेअरच्या कुंभमेळ्यामध्ये त्याचं आगमन होणार आहे. त्यानंतर ज्याने आपलं मनोगत व्यक्त केलं विश्वगुरु नामदेव महाराज की गेल्या अनेक वर्ष त्यांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की सरकार कार्यालयाला घेऊन येण्याचं काम त्यांनी मागच्या वेळेला महामध्ये केलं होतं. त्यांची भव्य मिरवणूक आपण काढली होती. आपले जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती चंद्रकांत कळले, तालुका प्रमुख निलेश शाळे, निलेश कोंबा, त्याचप्रमाणे आमचा उमेश कालेकर, आमचा शोकत कालेकर, त्यानंतर आमचा आम्ही यायला लागले म्हणजे काहीच्या वतीने यायला लागलो. असे जाधव साहेब उपस्थित सर्व मान्यवर आणि मला वाटतं त्यांनी आणि काही लोकांनी बरेचसे फोन केले की किती वाजता येत आहे. तुमचा एक महत्त्वाची मिटिंग लावली होती या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचं, म्हणून थोडासा उशीर झाला. पण असो, एक चांगलं सुंदर मंदिर आपल्या पुढच्या भावी पिढीसाठी आपण लोकांनी बांधलं. त्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो. आणि उपस्थित असलेले सर्व मुंबईवरून आलेल्या सर्व चाकरमानी मंडळी त्या सगळ्यांना मी खरोखर मनापासून धन्यवाद देतो. मागणार नाहीत काय तो अशी जागा होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही त्यांची एकच मागणी की हा सर्वांमध्ये तो कारण नाही, क्योंकि आम्ही कोण देणार तो मंदिरामध्ये बसलेला नदी म्हणजे आपलं धरण किती वर्ष झाली रचवले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परंतु या हनुमंतरायाच्या कृपेने नवीन जलसंपदा मंत्री झाल्यानंतर त्यांच्याला निवेदन पास केलं आणि त्याने आमची 2-3 धरणं मंजूर केली. महाजन साहेब देश महाजन आणि त्यामध्ये आपल्या आरोग्य झालेलं धरण मंजूर झालं 50 कोटी आणि त्याच्या वर्कआउट पण झाली. कालच्या ठेकेदाराचा फोन आला मला, ते मला वर्कआउट मिळाली. तर माझ्या 2-3 लोक आले होते, आम्ही जे काम करतो आम्ही काम करतो. परंतु पहिल्यांदा गोळेगरी त्या धरणाचं काम तुमच्याकडे काम करणारा माणूस आहे म्हणून त्यांना ते काम दिलेलं आहे. बघा आता पाऊस पण आहे, डोक्यावरती किती काय काम होते ते. पण असं म्हणजे प्रत्येक गावामध्ये आपापली वेगवेगळी मंदिरं आहेत. त्याप्रमाणे आपली जुनं मंदिर 100 वर्षापूर्वी झाली 112 वर्ष होऊ गेली. पण तुम्ही विचार करा तर 112 वर्षाचा इतिमान राहिलेला नाही आहे. पण एक तुमच्या पिढीमध्ये एक चांगलं मंदिर झालेलं आहे. ते पुढची भावी पिढी ज्यावेळेला तरी जीर्णोद्धार होईल 5-15 वर्षांनी त्यावेळेला आपला आठवण झालं. पण असो आम्ही काम करतो त्याला बोलायला आम्ही काय मागतो तुमच्याकडे 5 वर्षांनी एकदा आशीर्वाद आणि 5 वर्षांनी सेवेकरी म्हणून तुमचे काम करतो. 5 वर्षातून एकदा आशीर्वाद देताना जर तुमचे हात सरकारत असतील तर त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतो. काय कोणावर प्रसंग आला आणि घराचे लोक नाही राहिला असं आम्हाला एखादं उदाहरण द्या. बाबा आमच्यावरती प्रसंग आला आणि आम्ही आमच्या पाठीमागे कोण उभं राहिलं नाही असं आम्हाला एखादं सांगा. मुंबई असो, ठाणे असो, पुणे असो, गुजरात असो, कुठेही असो, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्याच्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांचा काय प्रसंग आला तर आम्ही एका सामान्य शेतकऱ्याला 4 वेळेला तुम्ही निवडून दिले ते आम्ही विसरलेलो नाही आहे. कारण आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. चंद्रकांत पाटीलला 4 वेळेला निवडून दिलं.
म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आज एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज मंत्री होईल. जर तुम्ही निवडून दिलं नसतं तर मी मंत्री झालो नसतो. म्हणून तुमचा आभार मान तेवढं ठेवत आता सगळ्यांनी काही मतदान केलेलं नाही. काही लोकांनी दुसरीकडे मतदान केलं पण आम्ही त्यामध्ये पण नाराज नाही. दिया उत्साह भी भरा और नाही दिया उत्साह भी भरा. म्हणजे गावाला मी रस्ते करतो ते सगळ्यांसाठी करतो. ज्यांनी आम्हाला मतदान केलं नाही त्यांच्यासाठी पण करत नसण्याचा भाग नाही आहे. परंतु जे जी कामं माणसाकडून करून घेतली आम्हाला फसवलं त्याला देव फसवल्याशिवाय होणार ना हा माझा शब्द आहे. त्याचं कारण आहे कारण तुम्ही काय सांगितलं आणि काय मागितलं आणि भरोसे नाही दिलं असं एखादं उदाहरण सांगा. मग काय पाहिजे. आणि 5 वर्षात मी एकदा तुम्हाला सांगतो इथून निगरायला जायचं झालं पहिलं सोयी संबंध आहे. जर गाडी जायचं झालं तर दिवाळीवरनं आपल्या भारतावरनं वर्षावरून येणार. आता इथून तुम्ही धारावीमधनं वरनं आंबेडकरवरनं पलीकडे तुम्ही 10 मिनिटामध्ये पोहोचू शकता. कोणी केलं काम 8 कोटी रुपये त्याला टाकले आम्ही असे झाले. मग थोडासा विचार करा या फाट्यापासून गाडीच्या वरती शेवटच्या विठ्ठलवाडी काय वरतीवाडी शेवटची आपली विठ्ठलवाडी तिथपर्यंत रस्ता नेऊन दिला. त्याचा सभामंडप आपण करून दिला. मग मला म्हणजे सांगा काय की तुम्हाला नेमकं अजून हवं आहे का. आम्ही 5 वर्षातून येतो तर ह्या बदलात आपलं तर ह्या बदलच बनायचं. कारण ज्यांच्यावरती प्रसंग आले त्यांना आम्ही उभे राहिलो आणि आमच्यावरती प्रसंग येतो 5 वर्षात त्यावेळेला आम्ही एवढंच म्हणणारे आहोत की जो पुढच्या काळामध्ये उभा राहतो तो खरा काढला. सुखामध्ये तर सगळे देतात सोबत येतात सगळे नातेवाईक. पण जेव्हा तुमचा प्रसंग होता तेव्हा कोण आलं फोन केला तेव्हा पण नसेल उचलला त्याचे आम्ही येतो. तेव्हा आमचा पत्रकार असतो तो निवडणूक आणि मग आमच्या निवडणुकीला जे उभे असतात आमचे हे कार्यकर्ते पदाधिकारी गावात वादविवाद करतात भावाची भांडणी करतात आणि मतदार बांधव यांना आम्ही कधी विचारू शकत नाही आहे हे लक्षात ठेवा. असं म्हटलं गेलं की माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. त्याचं घर मोठं आणि मन खोटं आहे त्याला काय उपयोग आहे. साधाबाई कोण बऱ्याचशा इथं गोरगरीब आला आहे आणि त्याला सहकार्य नाही आलं. आम्ही नेहमी ह्या लोकांना सांगतो जर कोणाला शेतकऱ्याचं असेल भरतसारखं ते तरी गरिबाचे बना. श्रीमंताचे शेत करू नका. गरिबाचे आशीर्वाद ते मनापासून आणि हृदयापासून असतात. श्रीमंत तरी आशीर्वाद देत नसतो. श्रीमंताच्या घरी गेला की लगेच गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन डायनिंग बिनिंग हॉल सगळं दाखवत असतात. एखाद्या थांबा 4 वाजता राहील ते बाजूला दिसतो ना आपल्याला घर दाखवत होतं ते आमच्या घरी गरीबाच्या ना लगेच आमच्या या मायमाऊली आम्हाला बसायला देणार तांब्यावर पाणी देणार आणि लगेच चहा ठेवणार. महाराज रात्री आमच्याकडे उशिरा जर कोण पाहुणा आला तर ह्या काय करणार आता एवढ्या रात्री आला जेव्हा झोपतो आम्ही सकाळी जा. सकाळी लवकर गेलो तर आमच्याकडे न्यारीची पद्धत आहे. त्या बोलणार आता एवढ्या लवकर आलं ना न्यारी करा आणि मग म्हणून आम्ही सांगतो लोकांना जर कोणाला शेत करायचं असेल तर आमच्याला चुकत आलं तर सांगा. आम्ही 4 पावलं मागत जातो. आम्ही तुम्हाला पाठवणार नाही परंतु जो पण आम्ही चुकत नाही तो पण भरोसे कधी चुकत नाही हे लक्षात ठेवा. त्याचं कारण नाही कारण चुकलं तर 4 पावलं मागायचं नमस्कार केला तर लोकांना आपल्या कमीपणा नाही आहे. म्हणून आम्ही सांगतो आज काही लोक थोडंफार इकडं तिकडं व्हायला लागलेले आहेत. असं सांगा बाबा आमचं हे काम नाही होत आमच्याकडे काय अडचण आहे ती दूर होत नाही आमच्याकडे प्रसंग आला तर तुम्ही कधी उभे राहिले नाही. मग तुम्हाला इकडं तिकडं जायचं कारण काय. गाव जर चांगलं एकत्र चाललेलं आहे एकमुखी चाललेलं आहे अशी चांगली कामं होत आहे रस्ते होत आहे पाण्याच्या योजना होत आहे या सगळ्या जर आम्ही देतोय तर मग काय मग आला तुमचा स्वार्थ वैयक्तिक स्वार्थासाठी गावाचा बिघड करायचा आणि वैयक्तिक स्वार्थ साधून घ्यायचा तो जास्त दिवस टिकत नाही आणि चालत नाही. हा माझा तुम्हाला शब्द तुम्ही लिहून घ्यावा. त्याचं कारण आहे आणि मलाही सांगितलं ना की जर आपण प्रामाणिकपणे काम करत असतो तर त्याला धोरण
म्हणून आम्ही नेहमी सांगत आहोत, जोपर्यंत भरत शेठची विवेक आणि व्यक्तिमत्व चांगल्या तोपर्यंत भरत शेठला आपण घालू शकत नाही. आम्हाला सगळ्या काय लागतं प्रामाणिकपणा. ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलं त्यांच्याशी प्रामाणिक. आम्हाला डोक्याला महाराज 2-200-400 लोक आणि हे लोक 4-4 आमची वाढ होत आम्हाला 12 तारीख दिल्या आणि 4 वाजता दिल्या करणार का? कारण लोक असे येतात की बिचारे छोटे मोठे कामाच्या कोणाच्या आजारपणे कोणाच्या बहीण कोणाचे कपडे उभारले. आता आम्ही पत्रांचं वाटप करून आलो. म्हणजे आता आम्ही काही लोकांना थोडीफार मदत करून आलो. कोण आजारी आहेत काय घेणं नाही काय कोण. तुम्ही मला सांगा, तुम्ही जन्माला येताना काय घेऊन आला? तो नाव पण घेऊन आला. 12 दिवसांनी तुमचं नाव ठेवलं गेलं. ज्यावेळेला आपण ह्या जगातून जातो त्यावेळेला काय घेऊन जातो? आपलं नाव पण घेऊन जात नाही, आपलं फक्त ध्येय घेऊन जातो. मग तुम्ही सांगा, जे काय ईश्वराने आपल्याला आयुष्य केलं त्या आयुष्यामध्ये जेवढं जे काय चांगलं काम करता येईल आम्हाला इशारा दिला. तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत लाईट गेली. जोपर्यंत काय तुम्ही कोणी काळजी करायचं कारण नाही आहे. आज वायसीसारखी लोक देशाची देशसेवा करून संकलन आले त्याशी देशाचे सैनिक महाराज आम्ही यांना सलाम करतो. कारण हे लोक ज्या वेळेला देशाच्या एसीमध्ये पंख्याखाली झोपलेलं असतं आणि हे तिथं त्या बर्फामध्ये देशाची सेवा आणि आमची सेवा त्याच्यापेक्षा चायना बॉर्डरला तो पाहिला आम्ही बर्फ ओळखली नाही थंडी आहे आपण सर्वे करू शकत. तर ठाम आमचे जवान ते कायद्याच्या तिकडं आपली इकडं जेव्हा आम्ही ह्याला गेलो अमृतसरला तेव्हा वाघा बॉर्डरला ते तिकडं आपण इकडं आणि सगळ्यात आमची झेंडा उतरण्याचा कार्यक्रम होतो. सगळे केले जाते फार समाधान वाटतं आणि मग जी काय घोषणा केली जाते आपली लोक त्या लोकांना त्याचं कारण सांगू. कारण प्रत्येकाने आपल्या देशाची सेवा करा आणि त्यासाठी या जवानांना कधी विसरू नका. एकूण आपल्यासारख्याला विसरले चालतील पण देशाच्या सैनिकाला कधी विसरायचे ना. हा माझा तुम्हाला शब्द आहे. प्रार्थना करतो की मुंबई ठाणे पुणे गुजरात ज्या ठिकाणावरून आलेले सर्व चाकरमानी मंडळी इथे आलेल्या सर्व कार्यकर्ते महिला मंडळी व्यासपीठावर असणारे आणि सर्व मान्यवर मंडळी या सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं अशी मी आंबेडकरांची प्रार्थना करतो. मला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या सर्व शब्दांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राण प्रतिष्ठा तसाच रोहन सभामंडप उद्घाटक सन्माननीय नामदार भरतशेठजी गोपाळसाहेब कॅबिनेट मंत्री यांचं हनुमान सेवा मंडळ काळवली या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत जिल्हा परिषद अलिबाग चंद्रकांतजी कळवे साहेब अर्थमंत्री अर्थ शिक्षण सभापती यांचं सुद्धा या ठिकाणी आल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. जिल्हा परिषद सदस्य निलेशजी कुंभार साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर अनिलजी भिडारे यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर निलेशजी आयडे तालुका प्रमुख यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. उमेशजी कालेकर विश्वगुरु
मम्मी आता तुझ्या
हो
Hare
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। श्री हनुमान मंदिर जीर्णोद्धार मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण सोहळा आणि या सोहळ्याला सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री साहेबांचे विश्वासू सहकारी आपल्या पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर यांचं या कालवली पुण्य नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। ग्रामस्थांच्या वतीने जे हनुमान सेवा मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचे सहर्ष स्वागत 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 करीत आहोत। भाऊंच 5 वर्ष सवासिनी ओवाळणी करून घे। राज्याचे कॅबिनेट मंत्री मुख्यमंत्री साहेबांचे जवळचे विश्वासू सहकारी आणि पोलादपूर तालुक्यातील शान पोलादपूर तालुक्याचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय प्रवीण भाऊ यांच्या ठिकाणी सर्व स्वयंसेवकांनी सर्व आपण सन्मान करणार आहोत आलेल्या सर्व अतिथी देवो या न्यायाने सर्वांचा आपण सन्मान करायचा आहे। जे हनुमान सेवा मंडळातील सर्व स्वयंसेवक त्यांनी व्यासपीठावर जायचे आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये सन्मान करायचा आहे। पुंडलिक वरदा हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय श्री राम। उमाजी बोलले करते
Thank you.
कृष्ण राधा कृष्ण एकच राजा इथे जन्मला एक मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे माझ्या देवाचे माझ्या राजाचं नाव गात आहे. राजाचं नाव गात आहे. राजाचं नाव तुझ्यासाठी 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 आले वना रे खान रे तुझ्यासाठी आले वना रे खान रे तुझ्यासाठी आले वना मुलीचं लवकर रे मुलीचं लवकर रे तुझ्यासाठी आले वना रे खान रे तर मित्रांनो ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही जाऊन बघा. जर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी पण माझं चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये नवीन. तोपर्यंत बाय बाय.